Hello, good morning all. My name is Archana Paul, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Our next chapter is enzymes. So, what are enzymes? Enzymes are the proteins and that act as a catalyst for all biochemical reactions. Almost all biochemical reactions require catalyst. Enzymes increases the rate of reaction without altering its equilibrium, and they are initially produced in the cell while some are excreted through the cell wall and function in the surrounding environment. So these are the enzymes. Enzymes are proteins. Enzymes हे काय आहेत? प्रोटीन्स आहेत आणि ते कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट करत असतात फॉर बायोकेमिकल रिॲक्शन्स. ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात त्यांच्यासाठी कॅटलिस्ट म्हणून हे जे एन्झाईम्स आहेत ते ॲक्ट करत असतात. ठीक आहे. आता कॅटलिस्ट काय करतात? हे एन्झाईम्स काय करतात? तर एन्झाईम्स रिॲक्शनचा रेट वाढवतात without altering its equilibrium. Means enzymes increases the rate of reaction without altering its equilibrium. आणि हे जे एन्झाईम्स आहेत हे कुठे इनिशियली प्रोड्यूस होतात? तर हे इनिशियली हे सेलमध्ये प्रोड्यूस होतात आणि काही जे आहेत ते सेल थ्रू एक्सक्रीट होतात अँड फंक्शन इन दी सराउंडिंग एन्व्हायरमेंट. ओके. तर आपण आत्ता बघितलं की एन्झाईम्स काय असतात. एन्झाईम्स हे प्रोटीन्स आहेत की ते कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट करतात बायोकेमिकल रिॲक्शनसाठी. आणि हे जे एन्झाईम्स आहेत ते काय करतात? रिॲक्शनचा रेट इंक्रीज करत असतात. ते झाले एन्झाईम्स. त्यानंतर नोमेनक्लेचर. सो द टर्म एन्झाईम वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय कुने इन 1878. आता EN म्हणजे इन, फर्स्ट 2 लेटर जे आहेत एन्झाईम्समधले त्यातले EN म्हणजे इनसाइड आणि झाईम म्हणजे ईस्ट. अँड द एन्झाईम्स आर नेम बाय ॲडिंग सफिक्स ASE टू दी नेम. आता हे जे एन्झाईम्स आहेत त्या सफिक्स म्हणजे लास्टला ASE ॲडून करून त्यांचं नॉमेनक्लेचर असं केलं जातं. सपोज युरिया आहे तर युरियाच्या सफिक्सला ASE लावलं जातं आणि ते झालं त्याचं एन्झाईम म्हणजे युरियेज. त्यानंतर माल्टोजचं माल्टेज. तर अशा पद्धतीनं एन्झाईम्सचं नॉमेनक्लेचर केलं गेलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे इम्पॉर्टंट दॅट वन इज क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स. So enzymes are classified on the basis of action it performs. So this enzyme हे जे क्लासिफिकेशन आहे इट इज ऑन दी बेसिस ऑफ ॲक्शन. त्यामध्ये फर्स्ट आहे ऑक्सिडो रिडक्टेस. दिस एन्झाईम कॅटॅलाइज रेडॉक्स रिॲक्शन. हे जे एन्झाईम्स असतात ते काय करतात? रेडॉक्स रिॲक्शनला कॅटॅलाइज करतात. म्हणजेच दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच तिथे काय होतं तर हायड्रोजन रिमूव्ह होतो किंवा ऑक्सिजनची ॲडिशन होते. ते झालं ऑक्सिडो रिडक्टेस. त्यानंतर सेकंड जे आहे ट्रान्सफरेज. ट्रान्सफरेजमध्ये काय होतं तर ट्रान्सफरेज नावातच आहे की एखादा ग्रुप पर्टिक्युलर ग्रुप मिथिल ग्रुप असेल इथिल ग्रुप आहे तर त्या ग्रुपचं ट्रान्सफर होतं. त्याला म्हटलं जातं ट्रान्सफरेज रिॲक्शन. ट्रान्सफर ऑफ फंक्शनल ग्रुप्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे मिथिल ट्रान्सफरेज, कार्बोक्सिल ट्रान्सफरेज. त्यानंतर थर्ड आहे हायड्रोलिसिस. दिस एन्झाईम कॅटॅलाइज दी हायड्रोलायटिक क्लिवेज रिॲक्शन. आता हे जे एन्झाईम्स जे आहेत ते हायड्रोलायटिक क्लिवेज जे आहे रिॲक्शन त्याला कॅटॅलाइज करतात. त्यानंतर आहे लायसिस. आता लायसिसमध्ये काय होतं? दिस एन्झाईम कॅटॅलाइज दी क्लिवेज रिॲक्शन विच आर नॉन हायड्रोलायटिक. फॉर एक्झाम्पल अल्डोसेस, हिस्टिडेस. आता हे जे एन्झाईम्स आहेत लायसिसेस हे काय करतात? जे क्लिवेज रिॲक्शन्स असतात नॉन हायड्रोलायटिक त्यांना कॅटॅलाइज करतात. त्यानंतर सेकंड लास्ट आहे आयसोमरेज. आयसोमरेजमध्ये काय होतं? दीज आर दी एन्झाईम्स रिस्पॉन्सिबल फॉर आयसोमरायझेशन रिॲक्शन. की जे एन्झाईम्स आयसोमरायझेशन रिॲक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात त्यांना आयसोमरेज असं म्हटलं जातं. अँड लास्ट इज दी लायगेसेस. These enzymes catalyze the formation of bonds. हे जे एन्झाईम्स आहेत लायगेसेस हे काय करतात? जे बॉन्डचं जे फॉर्मेशन होत असतं त्यांना कॅटॅलाइज करतात. फॉर एक्झाम्पल DNA लायगेज किंवा अमायनो ॲसिड RNA लायगेज हे झाले लायगेसेस. तर हे बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स बेस्ड ऑन दी रिॲक्शन ऑफ कॅटॅलिसिस. कॅटॅलिसिस म्हणजेच काय? तर हे कॅटॅलाइज म्हणजे की जे रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी हेल्प करण्याची जी प्रोसेस होते त्याला कॅटॅलाइज म्हटलं जातं. सपोज हायड्रोलिसिस आहे तर हायड्रोलिसिसमध्ये काय होतं
दिस एन्झाईम कॅटलाइज द हायड्रोलायटिक क्लिवेज. तर हे जे एन्झाईम आहे हायड्रोलिसिस ते काय करतं, हायड्रोलायटिक क्लिवेज जे असतं त्यांना कॅटलाइज करतं. म्हणजे सपोज एक्झाम्पल घेतलं आपण प्रोटीन, क्लिवेज म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस होतं. हायड्रोलायसिसमध्ये काय होतं, हायड्रोलिसिस होतं म्हणजेच ब्रेकडाऊन होतं हायड्रोजन बॉन्डचं. सपोज प्रोटीन आहे, प्रोटीनचं हायड्रोलिसिस झालं तर प्रोटीन कशाचे बनलेले असतात, तर अमायनो ॲसिड्सचे बनलेले असतात. तर प्रोटीनपासून मग काय भेटतं आपल्याला, प्रोटीनचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर फ्री अमायनो ॲसिड भेटतात. सपोज लिपिडचं एक्झाम्पल घेतलं, लिपिड्सचं हायड्रोलिसिस झालं तर आपल्याला ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्स भेटतात. तर ही जी प्रोसेस होते याला म्हटलं जातं हायड्रोलिसिस. त्याच पद्धतीने लायगेज आयसोमरायझेशनची रिॲक्शन होते, त्याला आयसोमराईज असं म्हटलं जातं. त्यानंतर लायसेस, द एन्झाईम कॅटलाइज द क्लिवेज रिॲक्शन विच आर नॉन हायड्रोलायटिक रिॲक्शन ज्या असतात त्यांचं क्लिवेज होतं, त्यांना म्हटलं जातं लायसेस. तर हे बघितलं क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम्स. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ साईट ऑफ ॲक्शन. सो इन दॅट फर्स्ट इज द एंडो एन्झाईम्स. एंडो म्हणजे इनसाईड, ओके, एंडो मीन्स इनसाईड. आता जे दोज विच ॲक्ट ओनली इनसाईड द सेल, की जे फक्त सेलच्या आतमध्ये इनसाईड ॲक्ट करतात त्यांना म्हटलं जातं एंडो एन्झाईम्स किंवा त्यांना इंट्रासेल्युलर एन्झाईम्स असं पण म्हटलं जातं. दिस इज इन्वॉल्व इन द सिंथेसिस ऑफ सेल कंपोनंट्स, फूड रिझर्व्स अँड बायो एनर्जेटिक. आता हे जे एन्झाईम्स आहेत ते कुठे कुठे इन्वॉल्व असतात, तर सिंथेसिस ऑफ सेल कंपोनंट्स, त्यानंतर फूड रिझर्व्स आणि बायो एनर्जेटिक म्हणजेच लिबरेशन ऑफ एनर्जी फ्रॉम फूड स्टफ्स. जे काही आपण फूड घेतो त्यांच्यापासून जी काही एनर्जी भेटते त्यामध्ये हे एंडो एन्झाईम्स इन्वॉल्व असतात. अँड सिन्स दिस प्रोसेसेस आर इंट्रासेल्युलर एन्झाईम्स इन्वॉल्व आर ऑल्सो इंट्रासेल्युलर. आता ही जी प्रोसेस आहे ती इंट्रासेल्युलर असल्यामुळे त्यामध्ये जे एन्झाईम्स ॲड करतात ते पण इंट्रासेल्युलर असतात. त्याचे एक्झाम्पल आहे सिंथेटेस, आयसोमरेस, फॉस्फोरिलेसेस. हे झाले त्याचे एक्झाम्पल. आता एंडो एन्झाईम्स म्हणजे काय, एंडो मीन्स इनसाईड, की जे सेलच्या इनसाईड फक्त ॲड करतात त्यांना म्हटलं जातं एंडो एन्झाईम्स किंवा इंट्रासेल्युलर एन्झाईम्स. त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे एक्झो एन्झाईम्स. आता एक्झो म्हणजे कुठे, आउटसाईड. द एन्झाईम्स विच आर सिक्रेटेड आउटसाईड ऑफ द सेल, की जे एन्झाईम्स कुठे सिक्रेट होतात तर सेलच्या आउटसाईडला सिक्रेट होतात त्यांना म्हटलं जातं एक्झो एन्झाईम्स किंवा त्यांनाच एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स असं पण म्हटलं जातं. दीज आर नॉर्मली डायजेस्टिव्ह इन देअर फंक्शन्स. आता हे जे एन्झाईम्स आहेत ते काय आहेत, डायजेस्टिव्ह असतात, डायजेस्टिव्ह इन देअर फंक्शन. सो दिस हायड्रोलिसेस व्हेरी कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स इन टू सिम्पलर कंपाऊंड्स. मग हे काय करतात एन्झाईम्स, जे काही कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असतात त्यांचं हायड्रोलिसिस करतात, ब्रेकडाऊन करतात सिम्पलर कंपाऊंडमध्ये. त्यांचे एक्झाम्पल आहेत प्रोटिओसेस, लायपेस, अमायलेसेस, ॲक्टिंग ऑन प्रोटीन्स, लिपिड्स ऑर स्टार्च रिस्पेक्टिव्हली. तर हे जे एन्झाईम्स आहेत ते कुठे कुठे ॲक्ट करतात, तर प्रोटीन्सवर, लिपिड्स, स्टार्च ह्यांच्यावर ते ॲक्ट करतात. की जे मॉलिक्युल्स एक्झो एन्झाईम्स म्हणजे काय, जे आउटसाईड ऑफ सेल सिक्रेट होतात त्याला एक्झो एन्झाईम्स किंवा एक्स्ट्रा सेल्युलर एन्झाईम्स असं म्हटलं जातं. दे आर नॉर्मली डायजेस्टिव्ह इन देअर फंक्शन. डायजेस्टिव्ह इन देअर फंक्शन्स म्हणजे काय, तर जे काही कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जे आहेत त्यांना सिम्पलर कंपाऊंड्समध्ये ब्रेकडाऊन करण्याचं काम हे एन्झाईम्स करतात, त्यांना म्हटलं जातं एक्झो एन्झाईम्स. त्यानंतर जे आहेत ते आहेत कॉन्स्टिट्यूटिव्ह एन्झाईम्स. आता कॉन्स्टिट्यूटिव्ह एन्झाईम्स म्हणजे काय, द एन्झाईम्स विच आर प्रोड्यूस इन द अब्सेन्स ऑफ सबस्ट्रेट, की जे एन्झाईम्स सबस्ट्रेटच्या अब्सेन्समध्ये प्रोड्यूस होतात त्यांना म्हटलं जातं कॉन्स्टिट्यूटिव्ह एन्झाईम्स. विच आर प्रोड्यूस इन कॉन्स्टंट रेट, इन कॉन्स्टंट अमाऊंट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेटाबॉलिक स्टेट ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि हे जे कॉन्स्टिट्यूटिव्ह एन्झाईम्स जे आहेत ते कॉन्स्टंट रेटमध्ये, कॉन्स्टंट अमाऊंटमध्ये प्रोड्यूस होत असतात. आणि हे जे एन्झाईम्स आहेत ते कॉन्स्टिट्यूटिव्ह एन्झाईम्स की जे ज्या ठिकाणी सबस्ट्रेट नसतो, सबस्ट्रेटच्या अब्सेन्समध्ये हे एन्झाईम्स प्रोड्यूस होतात. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते आहेत ग्लायकोलायटिक सिरीज. आणि त्यामधला लास्ट जो आहे तो आहे इंड्यूस एन्झाईम्स. तर ऑन द बेसिस ऑफ साईट ऑफ ॲक्शन एन्झाईम्स आर क्लासिफाईड ॲज एंडो एन्झाईम्स, एक्झो एन्झाईम्स, कॉन्स्टिट्यूटिव्ह एन्झाईम्स आणि इंड्यूस एन्झाईम्स. So these induced
एन्झाईम्स हे जे इंड्यूस एन्झाईम्स असतात ते एकदम ट्रेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात, कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. दीज आर प्रेझेंट इन ट्रेस अमाऊंट्स बट देअर कॉन्सन्ट्रेशन गेट्स इमिडिएटली इन्क्रीज इन प्रेझेन्स ऑफ सबस्ट्रेट ऑन विच दे ॲक्ट. तर हे जे एन्झाईम्स जे असतात ते एकदम ट्रेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इमिडिएटली इन्क्रीज होतं जेव्हा इन दी प्रेझेन्स ऑफ सबस्ट्रेट, म्हणजे ज्या सबस्ट्रेटसोबत ते ॲक्ट करणार आहेत त्यांच्या प्रेझेन्समध्ये त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इमिडिएटली इन्क्रीज होतं. मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोड्यूस देम इन रिस्पॉन्स टू प्रेझेन्स ऑफ सबस्ट्रेट इन दी एन्व्हायरमेंट ओनली अँड हेन्स दे आर नोन ॲज इंड्यूस एन्झाईम्स. आता हे जे इंड्यूस एन्झाईम्स जे आहेत ते कोण प्रोड्यूस करतं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस करतात इन रिस्पॉन्स टू दी प्रेझेन्स ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेट जे आहे सबस्ट्रेटच्या प्रेझेन्समध्ये हे जे एन्झाईम्स आहेत ते प्रोड्यूस होतात. कुठे प्रोड्यूस होतात, तर एन्व्हायरमेंटमध्ये ओनली. अँड हेन्स दे आर नोन ॲज इंड्यूस एन्झाईम, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, इंड्यूस एन्झाईम्स असं म्हटलं जातं. अँड इन अबसेन्स ऑफ सबस्ट्रेट धीज आर नॉट प्रोड्यूस. जर सबस्ट्रेट नसेल तर हे इंड्यूस एन्झाईम्स प्रोड्यूस होत नाहीत. इथेनॉल बार्बिच्युरेट्स आर पॉवरफुल इंड्युसिंग हॅपॅटिक मायक्रोझोमल एन्झाईम्स. त्यामध्ये एक्झाम्पल्स जे आहेत ते आहेत इथेनॉल बार्बिच्युरेट्स, हे पॉवरफुल इंड्युसिंग हॅपॅटिक मायक्रोझोमल एन्झाईम्स आहेत. तर अजून एक क्लासिफिकेशन त्यामध्ये आहे, फॉलोइंग इज दी ब्रॉड क्लासिफिकेशन ऑन दी एन्झाईम्स डिपेंडिंग अपॉन सबस्ट्रेट ऑन विच दे ॲक्ट. तर त्यामध्ये फर्स्ट जे आहे अमायलायटिक एन्झाईम्स किंवा कार्बोहायड्रेसेस. आता जे एन्झाईम्स फक्त कार्बोहायड्रेट्सवर ॲक्ट करतात त्यांना कार्बोहायड्रेसेस असं म्हटलं जातं किंवा अमायलोलायटिक एन्झाईम्स असं म्हटलं जातं. दी एन्झाईम्स विच ॲक्ट ओनली ऑन कार्बोहायड्रेट्स दे आर नोन ॲज अमायलोलायटिक ऑर कार्बोहायड्रेसेस. त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, अमायलोप्सिन, त्यानंतर डायस्टेस, त्यानंतर माल्ट डायस्टेस, टेलिन इन्व्हर्टेज, माल्टेज, झायमेज, इमल्सिन, मायरोसिन, हेमिसेल्युलोज, त्यानंतर हायलुरोनिडेज. तर हे त्याचे अमायलोलायटिक एन्झाईम्स किंवा कार्बोहायड्रेसेसचे एक्झाम्पल झाले की जे एन्झाईम्स फक्त कार्बोहायड्रेटवर ॲड करतात त्यांना कार्बोहायड्रेसेस असं म्हटलं जातं किंवा अमायलोलायटिक एन्झाईम्स असं म्हटलं जातं. त्यामध्ये एक्झाम्पल्स बघितले आपण, अमायलोप्सिन ऑर डायस्टेस, टायलिन, माल्ट डायस्टेस, इन्व्हर्टेज, माल्टेज, झायमेज. त्यानंतर सेकंड जे आहे ते आहे प्रोटिओलायटिक एन्झाईम ऑर प्रोटीएस. जे एन्झाईम फक्त प्रोटीन्सवर ॲक्ट करतात त्यांना प्रोटिओलायटिक एन्झाईम किंवा प्रोटिओसेस असं म्हटलं जातं. त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहे ट्रिप्सिन, किमोट्रिप्सिन, पेप्सिन, त्यानंतर रेनिन, म्युरामिडेज, फायब्रिनोलायसिन, युरोकायनेज, स्ट्रेप्टोकायनेज, पॅपिन, ब्रोमॅलिन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि त्यानंतर लास्ट जे आहे ते आहे लायपोलायटिक एन्झाईम, की लायपोलायटिक्स म्हणजे जे फक्त लिपिड्सवर किंवा फॅट्सवर जे ॲक्ट करतात, जे एन्झाईम फक्त लिपिड्स किंवा फॅटवर ॲक्ट करतात त्यांना म्हटलं जातं लायपोलायटिक एन्झाईम. त्याचे एक्झाम्पल आहेत लायपेज, स्टिएप्सिन, पँक्रिएटिन आणि फंगल लायपेज. तर आज आपण हे 3 क्लासिफिकेशन बघितले एन्झाईम्सचे. एन्झाईम्स म्हणजे काय आहे ते बघितलं, त्यामध्ये एन्झाईमचं क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन दी रिॲक्शन ऑफ कॅटॅलिसिस. त्याच्यामध्ये ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेसेस, लायगेज, आयसोमरेज आणि लायगेसेस. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑन दी बेसिस ऑफ साईट ऑफ ॲक्शन, त्याच्यामध्ये एंडो एन्झाईम्स, एक्झो एन्झाईम्स, कॉन्स्टिट्यूटिव्ह एन्झाईम्स आणि इंड्यूस एन्झाईम. आणि लास्ट वन हे क्लासिफिकेशन ऑन दी बेसिस ऑफ डिपेंडिंग अपॉन सबस्ट्रेट ऑन विच दे ॲक्ट. त्याच्यामध्ये अमायलायटिक एन्झाईम्स किंवा कार्बोहायड्रेसेस असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर प्रोटिओलायटिक एन्झाईम्स किंवा प्रोटीएज की जे फक्त प्रोटीन्सवर ॲक्ट करतात आणि लायपोलायटिक एन्झाईम्स की जे फक्त लिपिड्स किंवा फॅटवर ॲक्ट करतात. तर अशा पद्धतीने आज आपण क्लासिफिकेशन बघितलं. So remaining part we will discuss in next lecture. So thank you.